हॅलो, नमस्कार. शरद फुलकर ओरिजिनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाच्या जाहिराती पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करायला भाग पाडा. तुम्ही पण सबस्क्राईब करा. चल बघूया आपण पटापट महत्त्वाच्या जाहिराती. ही जाहिरात आहे ठाणे जिल्हा स्त्री शक्ती जागृती समिती संचालित मूक बधिर बाल विकास केंद्र, पत्ता लायन्स पार्क रोड, इराणी रोड, डहाणू रोड, तालुका डहाणू, जिल्हा पालघर. ही पालघर जिल्ह्यातील जाहिरात आहे. आणि या ठिकाणी त्यांनी महत्त्वाचं काय सांगितलं, आमच्या संस्थेला मूक बधिर बालविकास केंद्र डहाणू या शासन मान्यताप्राप्त शाळेस शासनाकडून प्राप्त झालेल्या ना हरकत प्रमाणपत्रानुसार शाळेतील खालीलप्रमाणे रिक्त पदे भरावायची आहेत. तरी इच्छुक व पात्र शैक्षणिक अर्हताधारक उमेदवारांनी आपले अर्ज, मूळ शैक्षणिक प्रमाणपत्र व जात प्रमाणपत्र व त्यांच्या साक्षांकित प्रतीसह थेट मुलाखतीस शाळेच्या वरील पत्त्यावर म्हणजे 31 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10 वाजता उपस्थित राहावे. यांनी या ठिकाणी काय मागितले तर यांनी या ठिकाणी एक विशेष शिक्षक 3 पदसंख्या मागितल्या. एक अनुसूचित जातीचं 1 पद आहे, विमुक्त जाती असाठी 1 पद आणि इमावसाठी 1 पद. शैक्षणिक अर्हता सांगितली किंवा अर्हता सांगितली, माध्यमिक अथवा उच्च माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र धारक असलेले व HI म्हणजे हिअरिंग इम्पेअर्ड असलेले, प्रवर्गातील प्रशिक्षित पदवी व पदविका सोबतच RCI नोंदणी प्रमाणपत्र धारक असेल त्यांना त्यांचं शैक्षणिक क्वालिफिकेशन ग्राह्य धरल्या जाईल. सोबतच वरील पदांसाठी वयोमर्यादा शासन नियमानुसार मागासवर्गीय उमेदवारांकरिता कमाल 43 वर्ष व वरील पदांसाठी शासन मान्य वेतन दे राहील. सचिव आणि अध्यक्ष जे आहे ते ठाणे जिल्हा स्त्री शक्ती जागृती समिती मूक बधिर बालविकास केंद्र डहाणू, तालुका डहाणू, जिल्हा पालघर. ओके, हे 17 ऑगस्टला आलेली जाहिरात आहे आणि ह्या जाहिराती अशाच प्रकारे तुम्हाला आता पाहायला मिळणार आहे. ओके, दुसरी जी जाहिरात आहे बघा, ही जाहिरात आहे शिक्षण प्रसारक मंडळ वानखेड, तालुका संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा. हे हिंदी भाषिक अल्पसंख्याक दर्जा प्राप्त संस्था आहे. या ठिकाणी 100% अनुदानित माध्यमिक शाळेत खालीलप्रमाणे शिक्षण शुल्काची रिक्त पदे भरणे आहे. आणि तरी इच्छुक उमेदवारांनी श्री शिवशंकर विद्यालय वानखेड, तालुका संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा येथे दिनांक 19 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट यापर्यंत किंवा या कालावधीत सकाळी 11 ते 3 पर्यंत आवश्यक कागदपत्रांसह अर्ज दाखल करावे. अर्जाचा नमुना कार्यालयामध्ये उपलब्ध आहे. म्हणजे तुम्हाला अर्ज कार्यालयातूनच विकत घ्यावा लागेल आणि तो अर्ज भरून शाळेमध्ये सबमिट करावा लागेल. ओके, 19 तारखेपासून तर 27 तारखेपर्यंत. पदाचे नाव आहे बघा, एकंदरीत 5 पदांचे तपशील दिलेला आहे या ठिकाणी. ठीक आहे, तर शिक्षण शुल्क आहे 2 पदे 1 ते 5 करिता सर्व विषय शिकवायला यायला पाहिजे. आणि HSC DED म्हणजे 12वी प्लस DED हे शैक्षणिक अर्हताने मागितलेले आहे. शासकीय नियमानुसार मुलाखत आहे त्यांची 29 ऑगस्टला. नंतर अनुक्रमांक 2 नुसार शिक्षण शुल्क पुन्हा 2 पदं पाहिजे ते 6वी ते 8 करिता. गणित आणि सायन्स म्हणजे मॅथ सायन्स करिता BSc किंवा MSc BEd मागितले. वेतन श्रेणी शासकीय नियमानुसार आहे आणि 30 तारखेला मुलाखत आहे, 30 ऑगस्ट 2024ला. तिसरं जे शिक्षण शुल्काचं पद आहे एकच आहे, 9वी ते 10वी करिता गणित शिकवायला पाहिजे. BSc किंवा MSc BEd मागितलं, शासकीय नियमानुसार मानधन. आणि 30 ऑगस्ट 2024ला त्याची मुलाखत आहे. तर संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे शासन नियमाच्या अधीन राहून पदे भरण्यात येईल. वरील पदसंख्येच्या नियुक्तीस माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या मान्यतेचे अटी राहील. वर्ग 1 ते 5 व 6वी ते 8वी करिता TET आता CTT पेपर 1 पेपर 2 अनुक्रमे उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वरील पदांची मुलाखत श्री शिवशंकर विद्यालय वानखेड, तालुका संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा या ठिकाणी सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत घेण्यात येईल. तर इच्छुक उमेदवारांनी निर्देशित तारखेला मूळ कागदपत्रांसह हजर राहावे. अध्यक्ष श्री मदनलाल पालेवाल, सचिव डॉक्टर शैलेश गांधी, मुख्याध्यापक श्री मधुकर रौंदळे यांचे फोन नंबर पण दिलेले आहे. या ठिकाणी तुम्ही संपर्क करून अतिरिक्त माहिती विचारू शकता. ओके, ही जाहिरात 17 ऑगस्टला लोकमतला आलेली आहे. आरोग्य विभाग आहे जिल्हा परिषद बुलढाणा येथे सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत महाराष्ट्र वैद्यकीय आरोग्य सेवा या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी यांची तदर्थ पद्धतीने नेमणुका करण्याकरता जाहिरात आहे. ओके, तदर्थ 11 महिन्याकरता पदभरती आहे आणि त्यासाठी BAMS किंवा MBBS ओके असे क्वालिफिकेशन असलेले या ठिकाणी डॉक्टरांची गरज आहे. ओके, कोणत्या याचं आयुर्वेदिक डिस्पेन्सरीवर. तर ही जाहिरात आहे आणि या जाहिरातीसाठी यांनी एक
वेबसाईट दिली, या वेबसाईटवर तुम्ही जाहिरात प्रसिद्ध करत आलेली आहे. तर सदर जाहिरातीनुसार पात्र उमेदवारांनी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद बुलढाणा येथे अर्ज सादर करावे. सदर पदाबाबत नियम, अटी व शर्ती तसेच रिक्त पदाबाबत माहिती, अर्जाचा नमुना जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर देण्यात आलेला आहे. ओके, ही त्यांची स्वाक्षरी बघा. सदस्य सचिव निवड समिती आणि अध्यक्ष निवड समिती तथा जिल्हाधिकारी बुलढाणा. ठीक आहे. नंतर ही एक सर्वात मोठी जाहिरात आहे. ही जाहिरात आहे देशोन्नतीला आलेली महाराष्ट्र शासनाची. कोणाची? हे जाहिरात महाराष्ट्र शासनाची देशोन्नतीला आलेली आहे. हे बघा. ओके, महाराष्ट्र शासन. एवढी जाहिरात वाचणे शक्य नाही, तर मी तुम्हाला हे जाहिरात स्क्रोल करून दाखवतो. देशोन्नतीला आलेले आहे. महाराष्ट्र शासन आदिवासी विभाग आदिवासी विकास कार्यालय, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक अधिकारी विकास प्रकल्प, पोलीस अधीक्षक कार्यालय जवळ, LIC रोड, भंडारा जिल्हा जाहिरात आहे. तर हे जाहिरात तुम्ही पाहून घ्या, कारण या ठिकाणी तुमचा फायदा होऊ शकते. हे वेगवेगळ्या योजना आहेत. अनुसूचित जमातच्या सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींना विविध व्यवसाय करण्याकरता 85% व 100% अनुदान तत्त्वावर अर्थसहाय्य देणे 1 पासून सुरू होते. हे दिलेले हे योजना आहे. योजनेचे नाव आणि त्याचा जो योजनेसाठी जोडायच्या कागदपत्राचा फायदा घ्या. ओके, तर हे बघा. आता हळूहळू मी स्क्रोल करतो. हे तुम्हाला पाहायचं असेल तर पाहून घ्या आणि तुम्ही याचा नक्कीच फायदा घ्या असं मला म्हणायचं आहे. जे कोणी आदिवासी बंधू भगिनी आपलं यूट्यूब पाहत असेल त्यांनी हे जाहिरात थोडं थांबून आणि निरखून पाहावं. थोडे हळूवार पद्धतीने पाहावं. एवढी सारी जाहिरात वाचणे शक्य नाही, कारण व्हिडिओ मोठा होईल आणि मग पूर्ण नेट संपून जाईल. ओके, ही जाहिरात आहे. ही या ठिकाणी जे देशोन्नतीला आलेलं आहे. वृत्तपत्राच्या नागपूर मुख्य कार्यालयाकरिता खालील जागा भरायच्या आहे. कोणत्या वृत्तपत्राच्या? देशोन्नतीमध्ये ही जागा, देशोन्नती वृत्तपत्राच्या नागपूर मेन ऑफिसमध्ये. ओके, युनिट मॅनेजर एक पद आहे. मॅनेजर, HR, ॲडमिन, जाच व्यवस्थापक, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह 15 पदे, वितरण व्यवस्थापक, सहाय्यक वितरण व्यवस्थापक 2, वितरण प्रतिनिधी 10, अकाउंटंटचं 1, पार्सल सुपरवायझर 2 पदे, IT इंजिनियर पद संख्या 2, आर्टिस्ट पद 2, DTP ऑपरेटर कम पेजिनेटर पद 5, रिसेप्शनिस्ट कम टेलिफोन ऑपरेटर 1. वरील सर्व पदांसाठी खालील पात्रता आवश्यक आहे. म्हणजे काय? व्यवस्थापनातील पदवीधर पदानुसार अनुभव, संगणक ज्ञान, उत्कृष्ट संभाषण कौशल्य व टार्गेट पूर्ण करण्याची क्षमता, मराठी, इंग्रजी, हिंदी प्रभुत्व असणे आवश्यक आहे. नंतर निवासी संपादक 1, वृत्तसंपादक 2, पॉलिटिकल ब्युरो चीफ 1, मुख्य उपसंपादक पद 2, उपसंपादक पद 5, मुख्य वार्ताहर 1, वार्ताहर पद 12, जिल्हा प्रतिनिधी विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यासाठी, उपनगरी वार्ताहर पद 5, मुद्रित शोधक पद 3, फोटोग्राफर 2. असे हे सर्व जे आहे, हे जाहिरात जे आहे या ठिकाणी तुम्हाला आशिष अग्रवाल 1155@gmail.com या याच्यावर ईमेल अर्ज पाठवायचे आहेत. ओके, नंतर हे रेल्वेची भरती आहे. ही रेल्वे या ठिकाणी भारतीय वेस्टर्न गिटार वादक, बासरी वादक मागितला, रंगमंच स्त्री अभिनेत्री मागितली. असे एकंदर 2 पदांसाठी हे पे बँड आहे 5200 ते 20200. या ठिकाणी रेल्वे भरती सेल जे आहे ते मध्य रेल्वेची वॉक इन इंटरव्ह्यू दिलेली आहे. या ठिकाणी फॉर टीचर्स 20 ऑगस्ट 2024ला हे पदभरती आहे. सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ, इंग्लिश मीडियम स्कूल आहे. MPKV राजूरी, अर्जंटली नीड्स फॉर अकॅडमिक केअर 2024-25. PGT TGT मॅथ्ससाठी आहे. BSc BEd किंवा MSc BEd मागितलं. मी कमीत कमी 2 ते 3 वर्षाचा इंग्लिश मीडियम स्कूलवर शिकवण्याचा अनुभव असलेला पाहिजे. 1 वॅकन्सी आहे. ओके, हे शॉर्टकट तुम्ही एक्स्ट्रा माहिती पाहून घ्या. ओके, या ठिकाणी PMC केंद्रीय विद्यालय NMU जळगाव जे आहे येथील हे वॅकन्सी आहे. या ठिकाणी 24/8/2024ला TGT मॅथ आणि नर्स अशा एकंदरीत 2 जागा आहे. एक तर TGT मॅथ पाहिजे, दुसरी नर्ससाठी. यासाठी रिपोर्ट आहे at 9 AM to 10 AM फॉर रजिस्ट्रेशन. हे या ठिकाणी तुम्हाला लिंक दिलेली आहे. या लिंकवर तुम्ही संपर्क साधू शकता. ओके, नेक्स्ट अस्मिता महिला बहुउद्देशीय संस्था आहे. पत्रव्यवहाराचा पत्ता या ठिकाणी दिलेला आहे आणि फोन नंबर दिला आहे. फोन नंबरवर तुम्ही संपर्क साधून इच्छित माहिती विचारू शकता. यांच्या अस्मिता महिला बहुउद्देशीय संस्था सुमनताई पाटील BEd
कॉलेज पाचोरा येथे विनाअनुदानित तत्त्वावर योग्यता मानधनावर खालील पदाकरिता अर्ज मागविण्यात येत आहे. जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून 10 दिवसाच्या आत योग्य त्या कागदपत्रासह अर्ज करावे. अर्ज अस्मिता महिला बौद्धिक संस्था सुमंत पाटील बीएड कॉलेज भडगाव रोड जिल्हा पाचोरा जळगाव पिनकोड 424201 या पत्त्यावर समक्ष अथवा पोस्टाने पत्र पाठवावे. ओके. हे बघा, ग्रंथपाल आहे, एक एमलिप पाहिजे, कला शिक्षक आहे, म्युझिक संगीत क्षेत्रातील डिप्लोमा, क्रीडा शिक्षक बीपीएड पाहिजे, लिपिक आहे तर पदवीधर, संगणक ज्ञान टायपिंग पाहिजे, मराठी व इंग्रजीचे ज्ञान आवश्यक आहे, शिपाई जे आहे 10वी किंवा 12वी पास पाहिजे आणि वॉचमन जे 10वी पाहिजे. ते हे प्रशासकीय अधिकारी श्री सुनील मेहरा यांचा फोन नंबर दिलेला आहे. यांचा पण फोन नंबर दिलेला प्राचार्य डॉक्टर नाना लांडगे आणि प्राचार्य अध्यक्ष जे आहे डॉक्टर अस्मिता पाटील. ओके, अशा पद्धतीने ही जाहिरात दिली. नंतर आहे सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीची जाहिरात आहे, भोसला भवन रामभूमी. या ठिकाणी प्रिन्सिपलचे 2 पदे आहे, परमनंट आणि ग्रँड सेक्शनवर आहे. ओके, 2 पदांची जाहिरात दिलेली आहे. यासाठी ओके, मास्टर्स इन एनी सब्जेक्ट, बीएड एमएड विथ मिनिमम 10 years एक्सपिरियन्स ॲज प्रिन्सिपल और वाईस प्रिन्सिपल, सुपरवायझर, अकॅडमिक कोऑर्डिनेटर असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि ही सॅलरी आहे नो बार फॉर एक्सेप्शनल कॅन्डिडेट विथ एक्सलंट स्किल्स. ओके, जर अप्रतिम बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्तीला मात्र मनायुक्ती किंवा मनाप्रमाणे तुम्हाला वेतन मिळणार आहे. एलिजिबल कॅन्डिडेट्स मे अप्लाय बाय पोस्ट और बाय हँड ऑन द अबव गिवन ॲड्रेस. ठीक आहे, अशा प्रकारे त्यांनी माहिती सांगितली. नंतरचे जे आहे ते या ठिकाणी आता आपल्याला दुसरी जाहिरात पाहिजे. ही जाहिरात आहे ओम गायत्री ग्रुप, ॲड्रेस पोस्ट उगाव तालुका निपाळ नाशिकची आणि कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी दिलेला आहे आणि वेबसाईट पण दिलेली आहे. या ठिकाणी तुम्ही संपर्क साधू शकता. अकाउंटंट मॅनेजर, अकाउंटंट ऑफिसर, अकाउंटंट एक्झिक्युटिव्ह, सप्लाय चेन मॅनेजर, मॅनेजर सेल्स अँड मार्केटिंग, सेल्स ऑफिसर, सेल्स एक्झिक्युटिव्ह अशा प्रकारचे एकंदरीत 13 ते 14 पदांची जाहिरात आहे. ही जाहिरात तुम्हाला मी स्पष्टपणे दाखवतो. हे बघा, हे जाहिरात तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, ही जाहिरात ओम गायत्री ग्रुप मोठा करून दाखवतो. हे बघा, ओम गायत्री ग्रुप आणि ही जाहिरात. नेक्स्ट आहे के वाघ कॉलेज ऑफ फार्मसी कॉलेज, ऑफिस सुपरिटेंडंट रजिस्टरचे एक पोस्ट आहे, कम्प्युटर डेटा ऑपरेटरचे पोस्ट आहे, टेक्निकल असिस्टंट क्वालिफिकेशन दिलेलं आहे, लॅब टेक्निशियनची मागितलेली आहे आणि या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. ही तुमच्यासाठी फायद्याची राहणार आहे. ओके, ही नाशिकलाच आहे. ही जैन अल्पसंख्याकाची संस्था आहे, श्री नेमिनाथ जैन प्राथमिक शाळा, नेमिनगर अल्पसंख्याक संस्था. ओके, दूरध्वनी क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे. तुम्ही या ठिकाणी दूरध्वनीवर संपर्क साधू शकता. ओके, अशा प्रकारे पाहिजेत. काय पाहिजे त्यांना तर मुख्याध्यापक किंवा शिक्षक पाहिजे. एकच पदसंख्या आहे. HSC DTED किंवा BTA जे काय ते BTET अनिवार्य आवश्यक आहे आणि हे 2 तारखेपर्यंत तुमचं लेटर या ठिकाणी अर्ज पोहोचायला पाहिजे. ठीक आहे, मग ते तुमचे सॉर्ट आउट करेल आणि या ठिकाणी तुम्हाला मुलाखतीला बोलवलं जाईल. बेबीलाल केशरमल संचेती चेअरमन स्कूल कमिटी जे आहे ते. ठीक आहे, 11 तारखेला जाहिरात आली होती काल. नंतरची जाहिरात आहे जनता पारशी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज. हे पाहून घेता तुम्ही, मी स्पष्टपणे तुम्हाला दाखवतो आहे. बघा, ठीक आहे, ऑल सब्जेक्टसाठी सेक्शन 1 पाहिजे, वर्ग 5वीपर्यंत. दुसरं इंग्लिश विषयासाठी सेक्शन 1 पाहिजे, क्लिअर वॅकन्सी 6वी ते 8वीसाठी. मॅथ सायन्ससाठी सेक्शन 1 पाहिजे, 9वी ते 10वीसाठी. लॅबोरेटरी असिस्टंट पाहिजे, लॅबोरेटरी सेक्शन क्लिअर वॅकन्सी आहे. ऑल सब्जेक्ट शिकवायला नॉन ग्रॅज्युएट 1 पाहिजे आणि स्कूल काउन्सिलर पाहिजे नॉन ग्रॅज्युएट 1. ओके, तर यासाठी स्कूल काउन्सिलसाठी सायकोलॉजी विषय असलेला पाहिजे, चाइल्ड कोणत्या तरी चाइल्ड सायकोलॉजी वगैरे असं ते त्यांनी मागितलेलं आहे. ही जाहिरात आहे JN टाटा पारसी गर्ल्स हायस्कूल आणि हे एकतर अल्पसंख्याक संस्था. या ठिकाणी वरील जे हे 4 पदे आहे, वरील 4 पदे हे या ठिकाणी तुमचे भरल्या जातील महत्त्वाचे. आणि हे 2 पदे मग ते ऑल सब्जेक्ट्स आणि स्कूल हे तर हे तुमचं प्रायव्हेट ओके वॅकन्सी आहे. नंतर सिद्धिविनायक पब्लिक स्कूल CBSE ताळगावची संस्था आहे. ताळगाव अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदिया महाराष्ट्र स्टेट आहे. तर हे असिस्टंट प्रोफेसर्स असिस्टंट टीचरसाठी TGTसाठी 4 पदे, BSc MSc BEd मॅथ फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजीसाठी. आणि दुसरं आहे असिस्टंट टीचर TGT PRT. ओके, इंग्लिश हिंदी सोशल सायन्स सोशल स्टडीज 3 पदे, BA किंवा MA इंग्लिश हिंदी सोशल स्टडीज आणि BEd मागितलं. ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यूची तारीख आहे 25 ऑगस्ट 2024, टाईम 10 वाजता. तुम्ही इंटरव्ह्यूला या ठिकाणी उपस्थित राहू शकता.
नंतर आहे बघा, ही जाहिरात झाली होती लोकमतला. ओके, ठीक आहे. शारदा कला व सांस्कृतिक मंडळ वर्धाद्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अंधविद्यालय नालवाडी, तालुका जिल्हा वर्धा. आणि दुसरी संस्था आहे की शाळा आहे शारदा मुकबधीर विद्यालय नालवाडी, तालुका जिल्हा वर्धा. ही जी आहे शासनमान्य 100% अनुदानित शाळा आहे. ही बघा 100% अनुदानित. आणि या शाळेसाठी तुम्हाला विशेष शिक्षक पाहिजे. ओके, संगीत शिक्षकाचं एक पद आहे, विशेष शिक्षकाचं एक पद आहे, शिपाई आहे, पहारेकरी आहे, काळजी वाहक एक, असे एकंदरीत पदे भरणे आहे. आणि तुम्हाला यासाठी ही फोन नंबर दिलेला आहे, फोन नंबर. ओके, ठीक आहे. अध्यक्षांचे नाव वगैरे दिलेलं आहे. या ठिकाणी संपर्क साधा. आणि विशेष त्याने सांगितलं की दर्शन आलेल्या इच्छुक पात्र उमेदवारांनी स्वतःचा फोटो, साक्षांकित प्रति, मूळ शैक्षणिक प्रमाणपत्र असं 4/9/2024 रोजी म्हणजे 4 सप्टेंबर 2024ला सकाळी 11 वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अंधविद्यालय नालवाडी येथे प्रत्यक्ष मुलाखतीस हजर राहावे किंवा प्रत्यक्ष उपस्थित राहावे. मग हे सोमय्या आणि सावित्री देवी स्कूल नर्सिंग जे आहे या ठिकाणी हे तुमची जी जाहिरात आहे प्रायव्हेट जाहिरात आहे, प्रायव्हेट नर्सिंगची जाहिरात आहे. ओके, या ठिकाणी सॅलरी वगैरे दिली. 15 वर्षाचा अनुभव, 1,00,000 सॅलरी, 65,000 के आणि 35,000 के. असिस्टंट प्रोफेसरची 35,000, व्हाईस प्रिन्सिपलला 65,000 कारण PhD मागितलं आहे. ओके, अशा प्रकारे चला. तर ही एक दुसरी आहे SFS हायर सेकंडरी स्कूल सदर नागपूरची जाहिरात आहे. 100% ग्रँटेड आहे आणि एक ख्रिश्चन मायनॉरिटीची संस्था आहे. ओके, तर या ठिकाणी 2 विषय मागितले, हिंदी आणि मॅथमॅटिक्स. हिंदीला हिंदी लिटरेचर प्लस DED किंवा BEd हिंदीमध्ये, आणि मॅथमॅटिक्स BSc MSc मॅथ्स. ओके, अशा प्रकारे.